भावा हे आमचं मजाक घेऊ लागले, सांग भाई आम्ही पण घेईल माझा. आणि व्हॅल्यू ऑफ डेथ असं अशामुळे म्हटलं की इतकं हे खोल आहे की हे मृत्यूचं दार. छत्रपती शिवाजी महाराज की They look like castles. Therefore, the name Nami Castle. राम 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 मंडळी मंदरी मंडळी yes. मंदरी Yes. राम राम मंदरी. म्हणजे ह्यांनी महात्मा गांधीची सुद्धा बायोग्राफी वाचलेली इथं त्याचा काही राम राम. आपण दुसऱ्या स्पॉटवर आलेलो आहेत. आता दुसरा स्पॉट आहे कोलसोय लेक. तर आता इथून ट्रेक करून थोडं खाली जायचंय. तुम्ही पाहू शकता मागला व्ह्यू चेक करा फक्त एकदा. म्हणजे 51 चढ एक लोकेशन आहे, 51 चढ एक लोकेशन, असं नाही की काहीच नाही. हे बघा हे झाडी, डोंगर डोंगर, पहाड पहाड पहाड, बादल और हम. आता सरळ जायचंय आपल्याला. सरळ जाऊन तिकडे खाली लेक आहे. तुम्ही अंदाज लावू शकतात की 4 डोंगर त्याच्यामध्ये काय असणार आहे. दरी 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 म्हणजे काय, दरी म्हणजे काय असते, दरी म्हणजे काय असते, एक सखोल झालेला बोधगा. हा कसं आहे भूकंपाने इकडे तिकडे होत असते माणूस त्यामुळे ते. आणि हे सगळी लेक विशेष म्हणजे पावसाचं म्हणजे डोंगरातून पाजरून पाणी आलेलं आहे. आणि जेव्हा हे बर्फ वगैरे ग्लेशियर्स वगैरे होतात ना, ते डोंगर आत्ता असे दिसालेत, पण जेव्हा विंटरमध्ये सगळं बर्फाने झाकून होतात आणि पुन्हा तेच पाणी इथून ते लेक तयार होतात. काल काय तुम्हाला हुशार होते तुम्ही. चला तिकडे Nice. I like the other like better. जसे राम राम मंडळी, राम 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 मंडळी मंदरी मंडळी yes मंदरी Yes. राम राम मंदरी. and say मराठमोळा मेडिको. Okay, I cannot say that. You motherfucker. yes मराठमोळा Marathmora. मेडिको Where'd you go? ला La. सबस्क्राईब Subscribe. करा. Kara. You Okay. saying something? Thank you. चे होते दोघं तिघं जण भेटले होते आता. मगापासून त्यांना बोलत होतं ते आता आपल्या चॅनलमध्ये बोलले थोडंफार ब्लॉग करतो असं म्हणल्यावर. आणि आता फक्त व्ह्यू चेक करा. ही आहे कोलसाई लेक. कॅमेरामॅन Система тела схватила для места. До 2000-х годов, пока Советский конец не обрел статус национального. आता आपण पोचलोय ब्लॅक कॅनन या जागेवर. ब्लॅक कॅनन असं तुम्हाला वाटत असेल की नाव असं काहून आहे, तर ब्लॅक कॅनन हे पहिले व्हॅली ऑफ डेथ अशा नावानं म्हणलं जातं. म्हणजे पहिले व्हॅली ऑफ डेथ असं पुकारलं जातं इथं. पण व्हॅली ऑफ डेथ काहून म्हणते तर पहिले इथं म्हणजे एक असं म्हणायचे, म्हणजे सायंटिस्टची थिअरी आहे की 12 मिलियन वर्ष अगोदर इथं एक लेक असायची, तळं होतं. ते लेक चारियन रिव्हर नावाची, जे आपण चारियन आपल्या तिकडं जायचं ते पण एक कॅननच आहे. तर ती लेक इरोज झाली, म्हणजे सॉइल इरोजन होत म्हणजे तिथं टर्म ऐकली असेल तुम्ही जॉग्राफीमध्ये की लेक मातीनं भरत जाती. तर ती भरत गेल्यानंतर हे कॅनन तयार झालेलं आहे. आणि व्हॅली ऑफ डेथ असं अशामुळे म्हटले की इतकं हे खोल आहे की हे मृत्यूचं दार म्हणजे डोअर टू हेल ओपन करते जर हे ह्याची डेप्थ जर पाहिली गेली तर. त्याच्यामुळे याला व्हॅली ऑफ डेथ म्हणत होतं. पण व्हॅली ऑफ डेथ जर म्हणलं तर कोणी येणार नाही, त्यामुळे मग त्याच्यानंतर त्याचं ब्लॅक कॅनन असं नावानं इथं नंतर याचं नामकरण झालं. त्यामुळे चालते बघा. सगळं वाळून गेलेलं इथं. आपण इतक्या वेळ हिरवळमध्ये होतात आणि आता सगळं एकदम म्हणजे काहीच नाही इथं, काहीच नाही, सगळं उडवून झालेलं. तर आता आपण बघूया तिथे जाऊन कसं होतं काय नाही ते. चला. तर रिव्हर गेली नाही आहे सगळी. काही ठिकाणी हे झालं तिचं इरोजन. ही रिव्हर तुम्ही पाहू शकतात. हे चारियन रिव्हर आहे आणि याच्या बाजूला हे तयार झालेलं आहे. ते खूप मोठं म्हणजे आपण म्हणू शकत नाही ते किती मोठं तयार झालेलं आहे. तर ह्याचं नाव आहे ब्लॅक कॅनियन. दिसत असेल तुम्हाला. इतिहास भारी याचा, पण खाली डेप्थमध्ये खाली जाऊन जर पाहायला मिळालं असतं, पण इथं नाकाबंदी केलेली तुम्ही पाहू शकता. त्यामुळे इथंपर्यंत जाऊ शकतो आपण.
राम राम मंडळी चला पुढे जाऊया. फोटो वगैरे कसा आलाय नाही बाईक आहे गवारीत राम 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 मंडळी राम राम मंडळी दा मराठमोळा मराठमोळा मेडिको मेरेको ला ला सबस्क्राईब करा ओय खरा धन्यवाद धन्यवाद मला छत्रपती शिवाजी महाराज की जय. And so that land was, the god was falling across this land and he accidentally dropped his भावा हे आमचं मजाक घेऊ लागले याला सांग भाई आम्ही पण घेईल माझा थंड घ्या अजून आता नाही भाई असं जमत नसतं. नसते आपलं पंढरपूर नाही औदुंबर ते शब्द वाचू लागला ते जमलं नाही मला. ठीक आहे नवीन माणूस आहे उगाच माझा घ्यायला लागला मला. आज थोडीच असतंय. अरे आपण ती मजा घेतोच ना त्यांना समजा आलं नाही तर आपण त्याची मजा घेऊ बरं घे बरं म्हणून आता नाही उतरल्यावर तिथं नंबर 1 घेऊ. तर मंडळी आपण आपल्या दुसऱ्या नाही रे पहिला दुसरा तिसरा चौथ्यावर आलो आता चौथ्या स्पॉटवर. तर हे आपण पाहू शकता चारिन कॅनन हे इथलं सगळ्यातलं आपल्याला खाली जायचं अजून ओव्हरव्ह्यू दाखवायचं कसं असते कसं माहिती आता खाली जाऊन पाहिजे आपल्याला काय गवारीत नमस्ते 1 2 3 नमस्ते इंडिया आधी once more यू गवारीत राम 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 मराठी 1 2 3 राम राम मंडळी या कसं निसर्गाची म्हणजे किती किमया आहे हे असं बनवायची. सगळे पाण्यापासून बनलेले पाण्यापासून नदी जात होती जसं आता सांगितलं मी तुम्हाला. असं मजबूत आहे हे ओढलं तरी काही होत नाही काय म्हणजे खतरनाक. शशांक दादा रात्र रोज चालली आहे प्रेम वाटतंय का कोबरासारखं दिसतंय हे. मंडळी अशा रीतीनं कॅनन खूप मोठा आहे. आता आम्ही चढत खूप लांब आलतो आता वापस जातोय कारण असंच आहे सगळं म्हणजे बघण्यासाठी आहे फक्त. फोटो काय एवढे काय आलं नाहीत कारण आमचं आता घामाघूम झाला चेहरा सगळं काळपट झालं आहे हे. तर काढले थोडेफार फोटोज आणि बघत चाललो. खूप म्हणजे असं हिस्टॉरिक आहे म्हणजे खूप जुनं आहे का खूप जुने नक्कीच. तर चालते बघूया आता कुठं जाते कुठं नाही. आणि जर आतापर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण अर्ध्याच्या वर लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाही आपलं चॅनल. तसेच बघायलेच अरे सबस्क्राईब करा यार थोडं मोटिवेशन भेटते माणसाला. मोटिवेशन काळाची गरज आहे. जिंदगीत मोटिवेशन नसलं ना तर माणूस हताश होतो निराश होतो. तुम्ही जितकं जास्त प्रेम कराल मीच तेवढं जास्त यूट्यूबवर प्रेम करेल आणि जास्तीत जास्त आपले व्लॉग्स येत राहतील. त्यामुळं सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि जवळच्या लोकांपर्यंत शेअर करा. तुमचाच माणूस परदेशात. नमस्ते. अँड इन मुंबई वी से राम राम मंडळी. राम राम मांजरी राम 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 मंडळी. मांजरी. येस महात्मा गांधी इन कझाकिस्तान येस. ओके म्हणजे ह्यांनी महात्मा गांधीची सुद्धा बायोग्राफी वाचलेली इथं कझाकिस्तान. ओके म्हणजे 11वी मध्ये शिकलेली आहे ती. सिलेबस मध्ये आहे. सिलेबस मराठमोळा मेडिको आपली ओळख भारी. मराठमोळा मेडिको ला सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी. धन्यवाद मंडळी.
तर आम्ही डायरेक्ट आलो हॉस्टेलला, तिथून डायरेक्ट सामान वगैरे घेतलं सगळं. आता आम्ही वापस चाललो एअरपोर्टला. सकाळी फ्लाईट आहे 8 वाजता, 8 वाजले तर एक वाजला रात्रीचा. आणि येताना वांदे झालतेच थोडेफार. आम्हाला स्टार्टिंग म्हणत होते तुमच्या फ्लाईटच्या अगोदर तुम्ही बाहेर जाऊ नका आलमाटी सिटीच्या. ठीक आहे, काय होणार आहे, म्हणजे आता होतं ठीक आहे. आलोत आता नशिबानं. झालं तर असं की आम्ही ज्या गाडीत येऊ लागलो ती गाडीच बंद पडली अर्ध्या रस्त्यात. पण नशिबानं मग ती जिथं स्टॉप होता सगळ्यांचा, म्हणजे सगळ्या गाड्या जिथं थांबल्या तिथंच बंद पडली. ते पण चांगलं झालं, नाही तर मध्येच आसपास जर बंद पडली असेल तर अवघड झालं असतं. मग तिथे बंद पडल्यानंतर मग आम्हाला ॲडजस्ट केलं दुसऱ्या गाडीमध्ये बसून आलोत. जवळपास 11:30 वाजता आलोत आम्ही इथं. तर आवरलं वगैरे, फ्रेश थोडं झालं, शर्ट वगैरे बदलले आणि आता निघतो आम्ही एअरपोर्टसाठी. करा नक्कीच. आणि जर तुम्हाला काही क्वायरीज वगैरे असताना तर कसं काय करायचं काय नाही, कमेंट सेक्शनमध्ये मला मेन्शन करा. किंवा मग आपलं चॅनल आहे मराठमोळा मेडिको, तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंकमध्ये आपली लिंक देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर तिथं फॉलो करा. काही तुमचे क्वेरीज असतील, डाऊट्स असतील इथल्या, कसं राहायचं, कुठं फिरायचं, मेन स्पॉट्स कोणते अजून. कारण आमचे पण ऑलमोस्ट 70-80% झालेले आहेत, सगळे नाही झाले म्हणता येत नाही. तर चालते मग.